तुम्ही काय म्हणाल? आज शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, ती कोणामुळे आलेली आहे आणि कशामुळे आले? कसा जगणार या देशाचा पोशिंदा? जर पोशिंदाच जगला नाही तर देश तरी कसा जगणार? या सगळ्या गोष्टी अतिशय मनाला हेलावणाऱ्या आहेत. ठेकेदारांना पोचण्याचं काम या फॉरेस्टच्या माध्यमातून होतंय. लाखो कोट्यावधी नाही तर अब्जावधीचा खर्च त्या फॉरेस्ट विभाग जंगलामध्ये खर्च करते. ते कशा पद्धतीने करते तेही आम्ही दाखवलं होतं तुम्हाला. आणि या शेतकऱ्याला जगवण्याचं काम करायला पाहिजे होतं, मात्र या शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं शेतकऱ्याचा हा जो शब्द आहे ते आमच्या हृदयाला अगदी ठेचून गेलेले आहे. काय बोलणार या सर्व यंत्रणेला? कसा निघणार या सगळ्या गोष्टीतून मार्ग हेच काय कळणार? रानटी गव्याने उद्ध्वस्त केलेल्या या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याची भरपाई मिळणार का?